नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, या 10 जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आजपासून नुकसान भरपाईचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा मित्रांनो, या 10 जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामामध्ये जून ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टी, पूर यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले होते। या नुकसानीपोटी राज्य शासनाने या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 2,773 कोटी रुपये अनुदान मंजूर केले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। या 10 जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। पंचनामे केल्यानंतर शेतकऱ्यांसाठी अनुदान मागणी करण्यात आली होती। ही मदत रब्बी हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित होते, परंतु विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता असल्यामुळे ऑक्टोबर व नोव्हेंबर या 2 महिन्याच्या कालावधीत अनुदानाबाबत निर्णय घेण्यात आला नव्हता। आता विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत, त्यामुळे पहिल्या टप्प्यात नुकसानीपोटी अनुदान मंजूर करून एका प्रकारे शेतकऱ्यांना शासनाने दिलासा दिला आहे। या 10 जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीत ठिकठिकाणी अतिवृष्टी झाली होती। विशेष 6 महिन्यांपैकी ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यात अधिक नुकसान झाले होते। महसूल, कृषी व पंचायत विभागांचे कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पंचनामे करून राज्य शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली होती। दरम्यान मदत देण्यापूर्वी नोव्हेंबर 2023 मधील शासन निर्णयानुसार नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय झाला होता। त्याप्रमाणे जिल्ह्यात झालेल्या पीक नुकसानीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांकडून निधी मागणी करण्यात आली होती। राज्य शासनाने या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 2,773 कोटी रुपये अनुदान मंजूर केले आहेत। एका हंगामामध्ये एका वेळेस याप्रमाणे विविध दराने मदत देण्यात येणार आहे। तसेच जिरायत पीक, बागायत पीक व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या दरानुसार जास्तीत जास्त 3 हेक्टरच्या मर्यादेत मदत दिली जाणार आहे। तर मित्रांनो, हे 10 जिल्हे कोणकोणते आहे आणि एका जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे, याविषयी संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। साईडला नोटिफिकेशन बेल आहे, त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया। तर बघा मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाई पात्र जिल्हे। मित्रांनो, पहिला जिल्हा बघा, जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 412 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 420 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 812 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 520 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 221 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 234 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 10 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 78 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 5 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, 10वा जिल्हा आहे नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 64 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, एकूण या 10 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी 2,773 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, या 10 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आजपासून नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।